बघूया। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। कल्पना खरात अजून सुद्धा फरार आहे। 4 एप्रिलला कल्पना खरातच्या वकिलांनी राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। या अर्जावरती आज राहता न्यायालयात सुनावणी होणार असून कल्पना खरातला जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करतायत। आतापर्यंत 33 जणांची चौकशी करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या 4 खात्यांवरून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे आणि या संदर्भात पोलीस चौकशी सुरू असून आज शिर्डी पोलीस प्रतिभा चाकणकर यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवणार आहेत। हरीश नेमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। हरीश, आज नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी या खरात संदर्भात घडतायत? आपण जर बघितलं तर हा जो भोंदू खरात आहे हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये त्याला अटक झाल्यानंतर अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत आणि शिर्डीमध्ये देखील एका शेतकऱ्याची जमीन लुबाडली गेली, सावकारकीने त्याला पैसे दिले गेले, अशा प्रकारचा जो गुन्हा दाखल झालेला होता ज्यामध्ये कल्पना खरातवर देखील यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या जो गुन्ह्याचा तपास आहे तो पोलिसांकडनं सुरू आहे। कल्पना खरात अजूनही फरार आहे। अशोक खरात तर SITच्या ताब्यातच आहे। मात्र यामध्ये 2 आरोपी जे मिळालेले होते ते आजही पोलिसांच्या ताब्यात आहेत। यांच्याकडनं धक्कादायक बाबी समोर आल्या। त्यानुसार तपास जो आहे तो पोलिसांचा सुरू आहे, ज्यामध्ये बनावट खात्यांचा देखील एकीकडे तपास सुरू आहे। मात्र या जी फरार कल्पना खरात आहे यांच्याकडनं राहता न्यायालयामध्ये जामिनासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। 4 एप्रिल रोजी हा अर्ज राहता न्यायालयात देण्यात आलेला होता। त्याची सुनावणी जी आहे ती आज पार पडणार आहे आणि त्यामध्ये तिला अटकपूर्व जामीन मिळतो का हे बघावं लागणार आहे। दुसरीकडे समता पतसंस्थेमध्ये ज्या खात्यांचा हा अशोक खरात नॉमिनी आहे अशा जी 57 लोकांची 100 खात्यांची चौकशी सध्या पोलिसांकडनं सुरू आहे, ज्यामध्ये 33 जणांची चौकशी पूर्ण झाली आहे। रुपाली चाकणकरांची बहीण जी आहे प्रतिभा चाकणकर यांच्या नावे आणि त्यांच्या मुलांच्या नावे देखील 4 खाते आहेत। जवळपास यातनं 2,40,00,000 व्यवहार झाल्याचं देखील दिसतंय। त्यामुळे हे खातं त्यांनीच उघडलंय का, त्यांनी पैशाची काही देवाणघेवाण केली का, या संदर्भातली चौकशी करण्यासाठी पोलीस आज प्रतिभा चाकणकर यांना नोटीस पाठवणार आहे आणि पुढच्या 5-6 दिवसामध्ये त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन तो जबाब जो आहे तो त्यांना नोंदवावा लागणार आहे। म्हणजे एकीकडे चाकणकरांना नोटीस पाठवली जाते तर दुसरीकडे आज कल्पना खरातला जामीन मिळणार का हे देखील बघावं लागणार आहे। बरोबर हरीश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षामध्ये भाकरी फिरवणार असून मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहरे येणार असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेना नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असून सातत्याने बदल करणे यालाच एकनाथ शिंदे म्हणतात असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सध्या कुठलीच निवडणूक नाही तरी देखील शिवसेनेत अनेक आमदार, खासदार आणि माजी मंत्री येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेनेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे खासदार हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत आणि याच मुद्द्यावरून पक्षातील इनकमिंगवरती आंबेडकरांनी भाष्य केलंय। तसंच आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत पुढील काळामध्ये शिवसेनेत अनेक प्रवेश होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले। आपल्याला सांगतो, शिवसेनेमध्ये येणारं इनकमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही, परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतोय। त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील, यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही। बघता बघता आगे आगे देखो होता है क्या। धाराशिवला मंत्रिपद मिळण्याची निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत राहतील, यालाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात। त्यामुळे सातत्यानं भाकरी फिरवणं, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणं, जे लोक योग्य पद्धतीनं काम करतात त्या सगळ्या माणसांना अधिक चांगल्या पद्धतीनं पाठबळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी साहेब करत असतात। त्यामुळे संकेत नाही, सगळ्या गोष्टी पुढे अशाच होत राहतील।